गुणवत्ता तपासणी अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। लाच स्वीकारणारा अधिकारी कल्याण डोंबिवली पालिकेत कार्यरत संजय सोमोशी लाचखोर अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कल्याण एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे। पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून। म्हणजेच त्यांचा निर्णय घर फोडलं ते धर्मराव आचरामच्या सभेमध्ये ते बोललेत की मी चूक केली तुम्ही करू नका। याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली आणि शरद पवारांसारख्या मुत्सद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही। त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील। वैद्यकीयवर हे विरोधी पक्षनेते आहे, ते रोज काहीतरी बोलल्याशिवाय कसं ठीक आहे। अजितदादाने जे आहे सगळ्यांनी तुम्हाला सांगतो, अजितदादा निवडणूक लढवणार। शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत, मध्येच ते शस्त्र टाकू शकतच नाहीत। परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आपल्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडली। बारामती लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एक वेगळा अनुभव होता आणि माझेही काही गैरसमज होते ते पूर्णपणे क्लिअर झाले की पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवक, सोसायटी, साखर कारखाना, आमदार, खासदार, बँक हे सगळं आपल्या विरोधात होतं, तरी आपण निवडून आलो। याचा अर्थ ताकद पदामध्ये नाहीये, ह्या राज्यातल्या देशातल्या मायबाप जनता ही ताकद आहे आणि ती ताकद ही पदामध्ये जनता देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।